नमस्कार, आपण पाहत आहात जनसामान्यांचा आवाज. धुळे शहरात प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा फटका थेट विद्यार्थ्यांना बसत असल्याचे चित्र समोर आले आहे. धुळे येथील कनोसा कॅन्डेट स्कूल ते चाळीसगाव रस्ता परिसरात 10वी इंग्रजीचा पेपर संपताच वाहतुकीचा पूर्ण बोजवारा उडाला. पालकांची गर्दी, अवजड वाहनांची मुक्त ये-जा आणि कोणतेही विशेष नियोजन नसल्यामुळे तब्बल 30 ते 45 मिनिटं रस्ता जाम झाला. वाहनांच्या रांगा लागल्या, नागरिक अडकले आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला. इतकेच नव्हे तर वाहतूक कोंडीमुळे काही वाहन चालक आणि पालकांमध्ये शाब्दिक वादही झालेत. परिस्थिती तणावपूर्ण बनल्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करावा लागला आणि त्यानंतर वाहतूक काही प्रमाणात सुरळीत झाली. आता प्रश्न सरळ आहे, पेपरच्या दिवशी विशेष वाहतूक नियोजन का नव्हते? विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार? महानगरपालिका आणि संबंधित विभाग अजून किती दिवस डोळेझाक करणार? त्या संदर्भात नागरिकांची स्पष्ट मागणी: रस्त्याचे तातडीचे रुंदीकरण करा, अवजड वाहनांना प्रवेश बंदी करा आणि शाळा सुटण्याच्या वेळी कायमस्वरूपी वाहतूक पोलीस तैनात करा. विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ होण्यापूर्वी प्रशासन जागे होणार का, असा थेट सवाल करण्यात येत आहे. मी जितेंद्र खैरनार, जनसामान्यांचा आवाज, प्रश्न विचारत राहणार.